मित्रांनो आता आपण यांची चर्चा करूया. दादा बघा अपराजित जोडी आणि परत एकदा आपण अपराजितच बघतोय, काय बोला? काय नाही, आनंद वाटतं का तर प्रत्येक मैदानात जाऊ ते मैदानात गुलाल भेटतो, त्याच्यामुळे भरपूर आनंद वाटतं. आणि आता येवन जोडी एक नाव करून जात आहे आपला. आता तुमची जशी येवन जोडी आहे तशी मालकांची सुद्धा येवन जोडी आहे, त्याच्याबद्दल काय बोला? काय नाही, दादाबद्दल बोलू एवढं कमी आहे. का तर दिलदार मनाचा राजा माणूस आहे. भरपूर म्हणजे दादा, आता मी दादापासून छोटा आहे त्याच्यामुळे दादा मला भरपूर ॲडजस्ट करून घेतात आणि सर्व गोष्टी समजून सांगतात, त्याच्यामुळे तालमेल चालू आहे. दादा येवन जोडीचा वेग आपण प्रत्येक वेळेला बघतोय, आजच्या मैदानात कसा होता, कसं काय वाटलं तुम्हाला? काय नाही, दादा एक बाईट मध्ये बघितलं, बोलले होते एक बाईट मध्ये का भोंगा सैराटचा म्हणजे अंदाज नाही, सुनील पाटील लावू शकत नाही, मिलिंद पाटील लावू शकत का तर त्यांचा अंदाज आम्हाला मालकांना पण नसतो. आम्हाला पण अंदाज नाही बैलांचा कोणत्या मैदानात किती पडतील. दादा बघा आता एवढं तुम्हाला प्रेम द्यायचं आहे, आता येवन जोडीजवळ एवढा सारा मित्रपरिवार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोला? खूप अभिमान वाटतं का तर एवढी फॅन फॉलोईंग त्यांची दोघांची झालेली आहे आणि त्याच्यामुळं खूप आनंद वाटतं. आणि आता परत नाव वगैरे देणार का तुम्ही? आता बघू दादा काय बोलतात, ते दादा बोलले तर 100% नाव देणार. दादांनी आता तेजा सुद्धा मैदानात उतरलाय, त्या दिवशी फेरा मारला, आज कुठेतरी शर्यत आहे, काय बोलाल तेजाबद्दल? तेजा दादाला मी बोनिवलीच्या मैदानात बोललो, जेव्हा दादांनी फेरा काढला तेजाला आणि घरच्या वासराला, तेव्हा दादाला मी बोललो का तेजात जाम पडतो दादा, फक्त पहिरे करत राहा. तर थोडं कसं होतं, 2-2 बैला मैदानात आणली तर गर्दी जास्त होते, त्याच्यामुळे 2-2 बैला आणून नियोजन होत नाही, त्याच्यामुळं 2-2 बैला आणत नाही. दादा बघा कुठेतरी आपली येवन जोडी पलते आणि येवन जोडी त्याच्यानंतर असं बोलतात का याच्यासोबत पैरा करू दे, त्याच्यासोबत पैरा करू दे, पण एक येवन जोडीचा तालमेल आहे तो कुठेतरी आता एकदम असा फीड बसलेला आहे, त्याच्याबद्दल काय बोला? काय नाही, त्यांचं पण मन दोघांचं जुळलेलं आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. कोणती पण साईड असू सारखेच पळतात ते. दादा आता बघा तुम्हाला सैरासाठी कधी पैरायला वगैरे फोन येतात का? भरपूर येतात, माझ्यापासून 2 पटीने दादाला येतात का तर भोंगा म्हणजे महाराष्ट्राचा लाडका झाले, आता पब्लिकनी बोलणारा एकमेव बैल आहे महाराष्ट्रातला का तो दोन्ही साईडला पब्लिकनी बोलतो, त्याच्यामुळं सैराटपासून भोंगाला जास्त फोन येतात. तर दादा दुसऱ्या शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.